गोवा आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पैसा गोळा करण्याच्या उद्देशानं आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा दारू घोटाळा केला असा आरोप ठेवण्यात आला होता। मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं जाहीर करून नवी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केले। या प्रकरणात सीबीआयनं एकूण 23 लोकांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं, पण सीबीआय तोंडघशी पडली आहे। 23 पैकी एकावरही आरोप सिद्ध करण्यात सीबीआयला यश आलेलं नाहीये। या निकालानंतर केजरीवाल आणि सिसोदिया अत्यंत भावुक झाले। त्यांनी प्रसार माध्यमांसमोर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। काय होता आरोप पाहूयात विशेष रिपोर्ट। गोवा आणि पंजाबमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होत्या। याच निवडणुका जिंकण्यासाठी आम आदमी पक्षानं कोट्यवधी रुपयांचा मद्य घोटाळा केल्याचा दावा त्यावेळी विरोधकांनी केला होता। बड्या मद्य निर्मिती उद्योजकांना दिल्लीत धंदा करणं सुलभ व्हावं यासाठी तत्कालीन केजरीवाल सरकारनं अबकारी कायद्यातील मद्य धोरणात बदल केले होते। हे धोरण बदलण्यासाठी मद्य उत्पादकांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लाच दिली होती। 2021 साली हे धोरण अंमलात आणल्यामुळे जो पैसा सरकारी तिजोरीत जाणं अपेक्षित होतं तो आम आदमी पक्षाच्या तिजोरीत पोहोचला। हाच पैसा गोव्याच्या आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकांसाठी वापरला गेला असा आरोप ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालय आणि सीबीआयनं केले होते। याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा देखील केला होता। याच आरोपांमुळे 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयनं सिसोदिया यांना अटक केली होती। नंतर मार्च 2023 मध्ये ईडीनं त्यांना अटक केली होती। तब्बल 1.5 वर्षांनंतर म्हणजे 17 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर 9 ऑगस्ट 2024 रोजी सिसोदिया यांना जामीन मिळाला होता। तर 21 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती। 9 वेळा समन्सला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना ही अटक झाली होती। त्यामुळे अटक होणारे भारतीय इतिहासातील केजरीवाल हे पहिले विद्यमान मुख्यमंत्री बनले होते। 26 जून 2024 रोजी सीबीआयनं त्यांना अटक केली होती। नंतर 13 सप्टेंबर 2024 रोजी ते जामिनावर मुक्त झाले होते। तेव्हापासून दोघांसह 23 जण राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे उंबरठे झिजवत होते। शेवटी सीबीआय तोंडघशी पडली। सीबीआयच्या कार्यपद्धतीवर न्यायालयानं चांगलेच ताशेरे ओढले। केवळ दावे आणि तोंडी आरोप कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नसतात। न्यायालय केवळ अशाच आरोपांची दखल घेऊ शकतं ज्यांना ठोस आणि भक्कम पुराव्यांचे पाठबळ असेल, असं विशेष न्यायालयानं सीबीआयला सुनावलं आणि त्यानंतर आपला निकाल जाहीर केला। तपास यंत्रणेनं सादर केलेले पुरावे अत्यंत कमकुवत, विसंगत आणि अपुरी असल्याचे तासेरे ओढत न्यायालयानं या नेत्यांवरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं नमूद केलं। आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।